केंद्र सरकारच्या परिवहन विभागाने रिक्षा, टॅक्सी आणि व्हॅन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी प्रमाणपत्राची मुदत संपलेल्या दिनांकापासून प्रतिदिन 50 रुपये शुल्क आकारण्याचा कायदा रद्द करावा या मागणीसाठी रिक्षा चालकांचे गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन सुरू आहे. मात्र त्यांच्या मागण्यांकडे सरकार लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ मध्यरात्रीपासून रिक्षा, टॅक्सी, व्हॅनसह टुरिस्ट परवाना वाहनांच्या चालकांनी बेमुदत संप पुकारलाय. त्याचबरोबर सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय कृती समितीच्या बैठकीत झाला. त्यानुसार आज मध्यरात्रीपासून रिक्षा चालक संपावर गेलेत. केंद्र शासनाच्या 29 डिसेंबर 2016 रोजीच्या अधिसूचनेनुसार परिवहन संवर्गातील लावण्यात आलेला प्रतिदिन 50 रुपये विलंब शुल्क रद्द करावा या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून विविध मार्गाने आंदोलन सुरू आहे. जिल्ह्यातील विविध रिक्षा संघटनेच्या वतीने शासन प्रशासन यांना निवेदन सादर करण्यात आले, परंतु शासन दरबारी मागणीचा कोणताही विचार केला जात नाही. त्यामुळे आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी सांगलीत रिक्षा, टॅक्सी, व्हॅन परवानाधारक कृती समितीची बैठक संपन्न झाली. विलंब शुल्काला महाराष्ट्रातून रिक्षा, टॅक्सी, व्हॅन, टुरिस्ट आणि इतर सर्व परवानाधारक वाहनांच्या वतीने विरोध केला जातोय. जिल्ह्यातून देखील हा शुल्क रद्द करावा म्हणून आंदोलने झाली. महागाईच्या काळात सदरचा विलंब शुल्क आकारणी करणं म्हणजेच रिक्षा चालकांना फाशी देण्याचं काम असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आलाय. त्यामुळे आज मंगळवारी रात्री 12 पासून रिक्षा, टॅक्सी, व्हॅन व्यवसाय बेमुदत बंद पुकारत आहेत आणि सांगली जिल्हा रिक्षा, टॅक्सी, व्हॅन परवानाधारक कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर गुरुवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. चिंतामणीनगर उड्डाणपुलाचं काम पूर्ण करण्यासाठी तारीख पे तारीख सुरू आहे. यामुळे सांगलीच्या बाजारपेठेची कोंडी होते. आता जुना बुधगाव रस्त्याच्या पुलाचे काम करण्यास सुरुवात होणार आहे. याला विरोध आहे. प्रथम चिंतामणीनगरचा पूल पूर्ण करावा आणि नंतर इतर पुलाला सुरुवात करावी, अन्यथा गप्प बसणार नाही असा इशारा हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिलाय. ते म्हणाले, चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी 24 कोटी मंजूर आहे. त्याचं काम जून 2023 मध्ये सुरू करण्यात आलं. जानेवारी अखेर पूर्ण करण्याची मुदत आहे, पण आजपर्यंत काम पूर्ण झालं नाही. आतापर्यंत 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. काम पूर्ण होत नसल्याने व्यापारी आणि उद्योजकांचे हजारो कोटींचं नुकसान झाले. सध्या विधानसभेचे अधिवेशन चालू आहे, परंतु लोकप्रतिनिधी यावर आवाज उठवत नाहीत. वसगडे येथील पुलाच्या कामासाठी 1 महिना तो रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच पंचशील नगर रस्त्यावर रेल्वे पुलाच्या बांधकामासाठी तो मार्ग बंद करण्याच्या नादात प्रशासन आहे. सांगली ते पेटनाका रस्त्याचं काम सुरू आहे, त्यामुळे पर्यायी रस्ता म्हणून लोक नांद्रे पलूस मार्गे कराडला जातात. शिवाय कृपामाई जवळचा पूल धोकादायक झालाय, त्यामुळे सांगलीकडे येणारे सगळे मार्ग बंद होण्याच्या स्थितीत आहेत. सांगलीची बाजारपेठ पूर्ण उद्ध्वस्त होऊन जाईल. प्रशासनाने प्रथम चिंतामणीनगरच्या पुलाचं काम पूर्ण करावे अशी मागणी नितीन शिंदे यांनी केली आहे. चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचं काम सुरू होऊन 1 वर्ष झालं तरी काम पूर्ण झालं नाही. सतत मुदतवाढ दिली जाते. ठेकेदाराची मागणी नसतानाही 15 ऑगस्टची मुदत दिली आहे. मात्र 31 जुलैपर्यंत पूल पूर्ण झाला नाही तर रेल्वेच्या कार्यालयावर चाबूक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा नितीन शिंदे यांनी दिलाय. जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांनी तासगाव तालुक्याचा दौरा करत मतदानात विजयी केल्याबद्दल ग्रामस्थांचे आभार मानले. त्यावेळी तालुक्यातील सर्वच गावात त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आले. सांगली जिल्ह्यातून अपक्ष म्हणून निवडून आलेले खासदार विशाल पाटील यांनी तासगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या आणि लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करून विजयी केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. या दौऱ्यावेळी ग्रामस्थांनी आपापल्या गाव आणि भागातल्या विविध अडचणी पाटील यांच्या कानी घातल्या. यावर पाटील यांनी तुमच्या सर्व अडचणी आणि कामे मी मार्गी लावणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिलं. पाटील यांच्या या विजयाबद्दल लोकांमध्ये मोठा उत्साह होता. सर्वच गावात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. भेटी दिलेल्या गावांमध्ये शिरगाव कवठे, बेंद्री, वासुंबे, मतकुंकी, उपळावी, धुळगाव, कुमठे, नागाव कवठे, कवठे एकंद, योगेवाडी, गव्हाण, वज्रचौंडे, खुजगाव, वाघापूर, कौलगे, बलगवडे, लोंढे, मणेराजुरी, सावर्डे यांचा समावेश होता. शासनाच्या लाडकी बहीण योजनेसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये महिलांची 0 बॅलन्सवर बचत खाती उघडण्यात येणार आहेत. या योजनेचा जिल्ह्यातील लाभार्थी महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केले. नाईक म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँक केंद्र आणि राज्य शासनाकडून जाहीर होणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये नेहमीच अग्रेसर आहे. शेतकरी, महिला, तरुण यांच्यासह समाजातील सर्वच घटकातील लाभार्थ्यांना शासनाच्या जास्तीत जास्त योजनांचा लाभ मिळेल यासाठी बँक प्रयत्नशील असते.
शासनाने आता महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेचे बँकेत बचत खातं असणं अनिवार्य आहे. शहरासह ग्रामीण भागात अनेक महिलांची बँक खाती नाहीत. नवीन खाती उघडताना किमान शिल्लक ठेवावी लागते. मात्र आता जिल्हा बँकेने लाडकी बहीण योजनेसाठी खाती उघडणाऱ्या महिलांची शून्य बाकीवर खाती उघडण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत जिल्ह्यातील बँकेच्या सर्व शाखांमध्ये कळवण्यात आले. कोणीही महिला बँक खाते काढण्यापासून वंचित राहू नये याची काळजी घेण्यात येणार असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले. दरम्यान जिल्हा बँकेच्या वतीने मुलींच्या लग्नासाठी 6% व्याज दराने सोसायटीमार्फत 50,000 रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. यासाठी बँकेने लग्नगाठ कर्ज योजना सुरू केली आहे. याबाबत परिपत्रक सर्व शाखांना देण्यात आले. या योजनेसाठी बँकेने कोरडवाहू क्षेत्रावर प्रति एकरी 20,000 रुपये तर बागायती क्षेत्रावर 30,000 रुपये मात्र जास्तीत जास्त 50,000 रुपये कर्ज देण्याचा निर्णय घेतलाय. याचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केले आहे. कृष्णा नदीवरील बंधाऱ्यावर सांगलीवाडीकडील बाजूला सेल्फी घेताना तोल गेल्याने 3 दिवसांपूर्वी मोमीन हा तरुण वाहून गेला होता. त्याच्या शोधासाठी गेल्या 2 दिवसांपासून काही रेस्क्यू टीम प्रयत्न करत होत्या. अखेर आज सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील शिर्टी येथील नदीपात्रात मोमीन याचा मृतदेह मिळाला. यानंतर तब्बल 48 तासांचे सुरू असणारे रेस्क्यू ऑपरेशन थांबले. स्पेशल रेस्क्यू फोर्स, आयुष हेल्पलाईन टीम आणि महापालिका अग्निशामक पथकाचा या शोध मोहिमेत सहभाग होता. दरम्यान कुटुंबियांना याची माहिती मिळताच नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. मोईन हा सांगलीतील एका मुलीसोबत 3 दिवसांपूर्वी कृष्णा नदी काठावर आला होता. सांगलीवाडीच्या बाजूने तो चालत नदीवरील बंधाऱ्यावर आला. तिथेच तो सेल्फी घेत होता. मोबाईलवर सेल्फी घेताना मोईन नदीपात्रात पडला. याबाबत सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी आले. स्पेशल रेस्क्यू फोर्स, आयुष हेल्पलाईन टीमने बोटीतून शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. काल सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली. म्हैसाळ बंधारा, हरिपूर येथून पुन्हा बंधाऱ्याजवळ शोध घेण्यात आला. पाण्याचा प्रवाह वाढल्याने शोध मोहिमेत अडथळा निर्माण होत होता. आज सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील शिर्टी येथील नदीपात्रात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती पथकाला मिळाली. तातडीने हे पथक घटनास्थळी दाखल झालं. मृतदेह पाण्याबाहेर काढला. यावेळी हा मृतदेह मोईन याचा असल्याचं स्पष्ट झालं. 48 तासानंतर वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यात आढळून आलाय. मोहिमेत अमीर नदाफ, कैलास वडर, महेश गव्हाणे, योगेश आवटे, गणेश आवटी, मोहसिन शेख, योगेश मदने, सूरज शेख, रुद्र कारंडे, अविनाश पवार सहभागी होते. मिरज पूर्व भागातील 1.5 वर्षाच्या बालकास स्वाईन फ्लूची लागण झालेली होती. त्याच्यावर उपचारानंतर प्रकृती ठणठणीत झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आलाय. बालकाच्या कुटुंबातील व्यक्तींसह संपर्कातील 12 जणांची तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान त्या वस्तीवरील संपर्कातील लोकांमध्ये कुठेही लक्षणे आढळली नसल्याचं आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आलंय. मिरज पूर्व भागातील 1.5 वर्षाच्या मुलास ताप आणि खोकला अशी लक्षणे होती. त्यामुळे त्या मुलास मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्या चाचण्या केल्यानंतर न्यूमोनिया असून स्वाईन फ्लूची लक्षणे दिसून आली. त्याच्यावर उपचार केल्यानंतर स्वाईन फ्लूची सर्व लक्षणे झपाट्याने कमी झाली. तसेच त्याच्या लहान बहिणीलाही सर्दी होती. त्याची तपासणी केली असता स्वाईन फ्लूची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. बालकाच्या संपर्कात आलेल्या 12 जणांची तपासणी केली परंतु त्यांच्यामध्येही कोणतीही स्वाईन फ्लूची लक्षणे दिसून आली नाहीत. या परिसरात आरोग्य अधिकाऱ्यांची टीम सज्ज आहे. सर्व परिसराची तपासणी सुरू असून कोणतीही स्वाईन फ्लूची लक्षणे आढळून आली नाहीत. मिरज तालुक्यात कुठेही स्वाईन फ्लूची लक्षणे नाहीत. ग्रामस्थांनी कोणीही घाबरून जाऊ नये. आरोग्य विभागाची टीम सर्वेक्षण करत आहेत. औषधे जिल्हा आणि तालुका पातळीवर भरपूर आहेत. कोणीही घाबरून जाऊ नये. सर्दी खोकला असू शकतो त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये. याबाबत आरोग्य विभाग सतर्क आहे. साने गुरुजींच्या पत्रव्यवहाराचं पुस्तक काढलं पाहिजे. साने गुरुजींनी अत्यंत सुंदर पत्र लिहिली आहेत. साने गुरुजींचे अश्रू हे माणसे घडवणारं असल्याचं मत ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर बाबूराव गुरव यांनी व्यक्त केलंय. गुरव हे वसंत व्याख्यानमालेत बोलत होते. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या वसंत व्याख्यानमालेला कालपासून सुरुवात झाली आहे. विश्रामबाग येथील स्त्री सखी महिला मंडळाच्या हॉलमध्ये महापालिकेच्या वसंत व्याख्यानमालेस सुरुवात झाली. आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. पहिल्या दिवशी आयुष्याची चित्रकथा या विषयावर उपराकार लक्ष्मण माने यांनी पहिलं पुष्प गुंफलं. आज तासगावचे डॉक्टर बाबूराव गुरव यांच्या मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी साने गुरुजी यांच्या विषयावर दुसऱ्या दिवशीचं पुष्प गुंफलं. यावेळी साने गुरुजींचा जीवनपट उलगडताना बाबूराव गुरव म्हणाले की साने गुरुजींच्या पत्रव्यवहाराचं पुस्तक काढलं पाहिजे. साने गुरुजींनी अत्यंत सुंदर पत्र लिहिली आहेत. साने गुरुजींचे अश्रू हे माणसे घडवणारे आहेत. चारित्र्य, संस्कार, संवेदनशीलता
त्याग, कष्ट आणि साधेपण यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच साने गुरुजी. चळवळीत साने गुरुजींना पोलिसांनी मारहाण केली होती, पण मारहाण होत असतानाही ते चळवळीत सक्रिय होते, असंही बाबूराव गुरव म्हणाले. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक वि. द. बर्वे यांनी प्रास्ताविक केले. सांगलीतील शामरावनगर परिसरात खुल्लमखुल्ला सुरू असणाऱ्या 3 पाणी जुगार अड्ड्यावर सांगली शहर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या 7 जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून रोख रक्कम, पत्त्यांची पाने, मोटारसायकल, एक टेम्पो असा एकूण 5,20,000चा मुद्देमाल जप्त केलाय. सदरची कारवाई रविवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी कॉन्स्टेबल योगेश सटाले यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अभिजित संजय मोरे, जमीर इफ्तिकार मुल्ला, जिलानी गौस एलकुद्री, असलम हमीद मुजावर, अनिरुद्ध आनंद कांबळे, आकाश तानाप्पा कांबळे आणि इम्तियाज मुबारक नदाफ अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. शामरावनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून खुलेआम जुगार अड्डा सुरू होता. रविवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी योगेश सटाले हे पेट्रोलिंग करत होते. यावेळी शामरावनगर परिसरात असणाऱ्या अब्दुल कलाम शाळेच्या पाठीमागे असलेल्या गोडाऊनच्या खाली काही जण बसलेले दिसले. यावेळी त्यांनी जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी जुगार अड्डा सुरू होता. यावेळी सटाले यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला बोलावून त्या ठिकाणी छापा टाकत जुगार खेळणाऱ्या 7 जणांना ताब्यात घेतलं. यावेळी त्या ठिकाणाहून 5,000ची रोकड, पत्त्याची पाने, मोटारसायकल आणि एक छोटा हत्ती टेम्पो असा एकूण 5,24,590 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत त्यांच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रातील बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न केले जातील अशी ग्वाही आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली आहे. महापालिका अंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाची अंमलबजावणी महापालिका क्षेत्रात करण्यात येत आहे. या अंतर्गत मिरज येथील समतानगरमध्ये महिलांकरिता आर्थिक साक्षरता शिबिर आयोजित केलं होतं. यावेळी आयुक्त शुभम गुप्ता मार्गदर्शन करत होते. महापालिका क्षेत्रात 1,730 महिला बचत गट आहेत. या बचत गटांचे एकूण 63 वस्तीस्तरीय संघ संस्था रजिस्ट्रेशन करण्यात आले आहेत. वस्तीस्तरीय संघ संस्थेतील बचत गटांना विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या माध्यमातून 1,12,00,000 इतके कर्ज देण्यात आले. तसेच संस्थेच्या मार्फत PM स्वनिधी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. आयुक्त शुभम गुप्ता यांनी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने मोठ्या प्रमाणात कर्ज वितरित केल्यामुळे बँक अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं. याशिवाय महिला बचत गटांना इतर बँकांनी पुढाकार घेऊन कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे आणि कर्ज घेतल्यानंतर महिलांनी उत्पादन केलेल्या वस्तू विक्रीकरिता बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची ग्वाही आयुक्तांनी दिली आहे.